नुकतंच चित्रकला स्पर्धेला भेट दिली ती म्हणजे ज्यांचा आज वाढदिवस आहे राजेंद्रजी घोरपडे त्यांनी नुकतीच या चित्रकला स्पर्धेला भेट दिली। एकीकडे चित्रकला स्पर्धा चालू आहे तर दुसरीकडे आपण बघत असाल तर रोजगार मेळाव्याचं सुद्धा बदलापूरकरांनो आयोजन करण्यात आलेलं आहे। 5 ते 10 वयोगट आहे ना त्याच्यामधली आपण 3 वयोगट आहेत 5 ते 10, 11 ते 15 आणि 16 पासून पुढे। थोडस एकच मिनिट पुढे येतो आम्ही। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून राजेंद्रजी घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत। आज दोन्हीही शिबिर म्हणजे रोजगार शिबिर आणि चित्रकला स्पर्धेला त्यांनी भेट दिलेली आहे आणि भेट देऊन खरं तर या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या आहेत। बदलापूर पश्चिमच्या म्हात्रे कॉलेज या ठिकाणी ही स्पर्धा पार पडताना आपल्याला बघायला मिळेल। म्हात्रे कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा शिक्षकांकडून आमदार किसन कथोरे यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। अरे राजे भाऊ थँक्यू चला घरी चला नाश्ता करायला आम्ही नाश्ताच करायला राजेशजी पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा द्यायला उपस्थित आहेत। सावंत सर सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। शरदजी तेली भारतीय जनता पक्षाचे गटनेते यांची सुद्धा नुकतंच आगमन झाले आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा दिल्या जातात। हा चला प्रतिक्रिया आपण घेऊया गटनेत्यांची। आज आमचे हा सर एकच मिनिट आज आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष या विभागाचा कायापालट करणारे नगरसेवक आमचे नेते आणि ज्यांनी ही सत्ता मिळवण्यामध्ये अतिशय मोठा रोल निभावला ते राजेंद्रदादा घोरपडे यांचा आज वाढदिवस आहे। खरं म्हणजे त्यांच्या कामाची ओळख आणि त्यांना तेवढ्याच ताकदीने साथ देणाऱ्या आमच्या रुचिताताई हे दोघंही जे काही एक म्हणजे हे जे घोरपडे कुटुंबीय आहे निश्चित बदलापूरच्या प्रती एक समाजसेवेमध्ये एक अग्रगण्य नाव असलेलं हे कुटुंब आहे। घोरपडे साहेबांना नेहमीच आम्ही किंग मेकर म्हणत असतो। आमचे हे किंग मेकर आहेत की त्यांनी या सत्ता परिवर्तनामध्ये खूप महत्त्वाचा रोल आणि आमच्या बरेचशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटो समोर वजीर असं एक वजीराचा लोगो टाकलाय। ते खरं बघायला लागलं तर ते खरोखरच वजीरासारखं त्यांचं म्हणजे वागणं असतं। कार्यकर्त्यांच्या प्रती असो सर्वसामान्यांच्या प्रती असो आज देखील त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्ते प्रत्येक भागाभागात प्रत्येक वार्डामध्ये आम्ही हा साजरा करतोय आणि हे करत असताना गोरगरिबांप्रती सामान्य जनांसाठी दप्तर वाटप असो वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असो अनेक चौकांच्या सुशोभीकरणाचं उद्घाटन असो असे अनेकविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत। घोरपडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जो इथे क्रीडा संकुल बदलापूरमध्ये हेंद्रेपाड्यात उभा केलाय तशा प्रकारचं 4 क्रीडा संकुल बदलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी उभारण्याचा त्यांनी संकल्प देखील केलेला आहे। खरोखरच कौतुकास्पद आहे
की भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सन्माननीय राजेंद्रदादा घोरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रुचिताताई आणि आम्ही सर्वच मंडळी या दृष्टीने कामाला लागलोय. मग त्यांच्या नियोजनामध्ये बदलापूरमध्ये नाट्यगृह होणार आहे, सांस्कृतिक भवन होणार आहे, बदलापूर शहराचे दोन्ही उड्डाणपूल होणार आहेत. बदलापूर शहराचा कायापालट आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामध्ये किंग मेकर म्हणून त्यांची खूप महत्वाची भूमिका आहे. त्यांना मी तमाम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वतीनं, तमाम सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या वतीनं आणि तमाम आमच्या सर्व बदलापूरच्या नागरिकांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की घोरपडे साहेब, आपण जे काही किंग मेकर बदलापूर शहराचे आहात, आपण जे काही वजीर आहात, निश्चित तो तुमचा जो मान आहे असाच कायम राहील आणि तुम्हाला ईश्वर एवढी प्रचंड शक्ती देवो की निश्चितच बदलापूरचा कायापालट तुमच्या हातून आणि आमच्या रुचिताताईच्या हातून घडो, अशा प्रकारची सदिच्छा देखील या ठिकाणी व्यक्त करतो. एक ओजस्वी, तेजस्वी, कार्यकर्तृत्ववान, धैर्यशील आणि क्षमाशील आणि संयमी असं ह्या बदलापूरचंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व, ज्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे, त्यांचा वाढदिवस आहे. वाढ ही त्यांच्या कार्यात व्हावी, या बदलापूरच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारं, उजव्या बाजूला सन्माननीय माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षा आणि कुळगाव बदलापूर शहराच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ रुचिताताई राजेंद्र घोरपडे. या द्वयींनी एक वसा घेतला, एक संकल्प घेतलाय आणि आज या संकल्पाचा दृढनिश्चय हा त्यांच्या वाढदिवशी होतोय की अनेक लोकोपयोगी, जनहित उपयोगी असे कार्यक्रम त्यांनी या शहरामध्ये राबवलेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री शरदजी तेली यांनी त्यांच्या विस्तृत संभाषणात सांगितलंच आहे की कशा प्रकारचा विकास होणार आहे. ते पुन्हा न सांगता आम्ही एवढाच संकल्प घेतो की भारतीय जनता पार्टी संघटना ही परम आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, सन्माननीय माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे साहेब आणि संपूर्ण टीम, आणि त्यात आता विकासाला चालना मिळाली आहे. ट्रिपल इंजिन सरकार झालंय, त्यामुळे अधिक जोमाने आदरणीय राजेंद्र घोरपडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या बदलापूरचा निश्चित आणि शाश्वत विकास या येत्या काही दिवसात आपणास पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पूर्ण दिवस लोकोपयोगी उपक्रम पार पडत आहेत आणि आज चित्रकला स्पर्धा आणि प्रामुख्याने रोजगार मेळावाचा आहे. कालपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल रात्री मोठ्या संख्येने तरुण आले होते आणि पहिल्यांदाच माझ्या वाढदिवसाला एवढ्या मोठ्या संख्येने तरुण रात्रीचा केक कापण्याकरता आले. ते मला थोडंसं एक वेगळं वाटलं, पण मनापासून त्यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आपण जे काम करतोय त्याची कुठेतरी पोचपावती आपल्याला मिळते असं कुठेतरी वाटतं. माझे सर्व नगरसेवक असतील, माझ्या पाठीशी माझे आमदार असतील, यांच्या सर्वांच्या ताकदीवरती आज आम्ही या ठिकाणी या बदलापूरची सत्ता काबीज केली आणि आता वेळ आलेली आहे आम्हाला काम करण्याची. वाढदिवसाच्या निमित्तानं मी गेल्या 15 वर्षामध्ये दरवर्षी काहीतरी प्रकल्प करत असतो, कसलं तरी भूमिपूजन करतो, कसल्या तरी कामाचं उद्घाटन करत असतो. परंतु यंदा थोडंसं आचारसंहिता असल्यामुळं मी जी काही बदलापूरकरांना भेट देणार होतो ती अतिशय अनोखी भेट होती, जी मी तुम्हाला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दिवशी सांगितले होते तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून की बदलापूरमधलं पहिलं इंडोर क्रिकेट स्टेडियम, इंडोर गेम स्टेडियम आपण करतोय. या इंडोर गेममध्ये जवळजवळ 5 ते 6 खेळ खेळले जाणार आहेत आणि अतिशय सुसज्ज असं ते इंडोर जिमखाना आहे. खरं तर आज त्याचं उद्घाटन होणार होतं, परंतु आचारसंहिता असल्यामुळं ते काही मी करू शकलो नाही, कारण आचारसंहितेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. परंतु येत्या 15-20 दिवसामध्ये आम्ही या इंडोर जिमखान्याचं बदलापूरकरांसाठी
ओपन करतोय, उद्घाटन करतोय, असं मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपणा बदलापूरकरांना एक अनोखी चांगली भेट देत आहे. सामाजिक उपयोग कार्यक्रम तर दरवर्षी करत असतो. मग चित्रकला स्पर्धा बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून करतो. वृक्षारोपण आमचे प्रवीण चौधरी असतील, शरदजी तेली असतील, या वार्डाचे प्रमुख, आमची सगळी मंडळी. यंदा खास करून आमचे देवाभाऊ चष्म्याचं आयोजन करण्यात आलेले साकीब गोरे यांचं जे काही महाराष्ट्र राज्यभर जे काही चष्मे वाटप आणि चष्म्याची तपासणी, डोळ्यांची तपासणी शिबिर आहे ते यंदा या ठिकाणी माझ्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी ते लावलेलं आहे. त्यांची गाडीसुद्धा या ठिकाणी आली. आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवाल तर लोकांना त्याची माहितीसुद्धा मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की भिवंडी येथे एका कंपनीला 500 महिलांची गरज आहे पॅकिंग डिपार्टमेंटला. या ठिकाणी या शिबिरात भाग घेतील, रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेतील. त्यांना आजच्या आजच अलॉटमेंट लेटर, नोकरीचं पत्र दिलं जाणार आहे. मला वाटतं 16,000 स्टार्टिंग पगार आहे. 22,000पर्यंत त्यांना एकूण पगार जातो सुरुवातीला. त्याच्यात PF आणि ESI पण असणार आहे. परंतु ज्या ज्या महिलांना नोकरी हवी आहे, 10वी नापास असतील, 10वी पास असतील किंवा त्याहून खाली असतील, तर त्या सर्व महिलांनी आपल्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शरद तेली असतील, आमचे शहराध्यक्ष असतील किंवा माझ्याशी संपर्क साधून त्यांना येत्या पुढच्या आठवड्याभरात आम्ही सर्व जितक्या महिला येतील तेवढ्यांना सगळ्यांना आम्ही नोकरी देऊ. ही एक सुवर्ण संधी आहे आणि तो एक कार्यक्रम, आज भरीव कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलेला आहे. साधारण 2-1 हजार विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शाळेची बॅग आणि वह्या पुस्तकं देतोय. असा हा आपला समाजोपयोगी कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे. आपण चॅनलवाले सातत्याने वर्षभर आम्हाला सहकार्य करता, पॉझिटिव्ह बातम्या आमच्या देत असतात. त्याच्यामुळे नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो जातो की काय खरंच आम्ही करतो. कारण आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जनतेला काय हवं या शहरामध्ये ते आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी नुकतीच आमदार किसन कथोरे यांनी या चित्रकला स्पर्धेला भेट दिली, रोजगार मेळाव्याला भेट दिली. मला खूप आनंद झाला, त्यांचा आशीर्वाद मी घेतला. पण तुम्हाला सांगू इच्छितो की 3 प्रकल्प येत्या 6 महिन्यामध्ये आपण बदलापूरचे सुरू करतोय आणि खूप जिव्हाळ्याचे, आणि जे बदलापूरकर गेले अनेक वर्ष वाट पाहत होते. त्यातला एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शहराला जे नाट्यगृह हवं आहे, त्या नाट्यगृहाचं येत्या 3-4 महिन्यामध्ये निविदा काढून त्याचं काम सुद्धा आपण येत्या सुरू करणार. साधारणपणे माझ्या अंदाजे मी काल आमदार साहेबांशी चर्चा केली असता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती या तिन्ही कामांचं आम्ही उद्घाटन करणार आहोत. दुसरं काम आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं तरण तलाव, जो शब्द आम्ही नागरिकांना निवडणुकीमध्ये दिला होता की या बदलापूर शहराला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं तरण तलाव असायला हवं, त्याचं साधारण एक 20 ते 25 कोटी रुपयाच्या आसपास खर्च आहे. नाट्यगृहाला 50 ते 55 कोटी रुपये खर्च आहे. आणि तिसरं म्हणजे की सांस्कृतिक भवन, की हे बदलापूर एक सांस्कृतिक शहर आहे. नेहमीच्या जडणघडणीमध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. म्हणजे अगदी लग्न कार्यापासून तर सभा मीटिंगपर्यंत तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक समाजाचे असतील, जाती धर्माचे असतील किंवा बदलापूरकरांचे असतील, त्यांना एक भव्य दिव्य असं सांस्कृतिक भवन असायला पाहिजे. या सांस्कृतिक भवनामध्ये नुसतं नाव सांस्कृतिक भवन आहे, पण याच्यामध्ये तुमच्या अनेक विद्या तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. म्हणजे संगीत विद्या असेल, कला विद्या असेल किंवा विविध प्रकारच्या कार्यक्रमाची तेथे शिकवण दिली जाणार आहे. शिवाय 3,000 लोक एका ठिकाणी बसून एक कार्यक्रम पाहू शकतात, एक कार्यक्रम करू शकतात, असं ते सांस्कृतिक भवन आहे. आणि ते आमदार साहेबांचं स्वप्न आहे, ते आपल्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या माध्यमातून पूर्ण करायचं आपल्याला येत्या 2-3 वर्षामध्ये. हे 3 संकल्प मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक संकल्प आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्लास्टिक बंदी आणि स्वच्छ बदलापूर. आज बघितलं असेल की बदलापूरच्या सगळ्या रस्त्यांची स्वच्छता चालू आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी नगरपालिकेचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की एका नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भले ते स्वच्छता अभियान काय नाही असू दे, पण नगरपालिकेने एक छोटासा कार्यक्रम सुरू केला. 3 आमच्या गाड्या सुरू आहेत. अनेक उड्डाणपुलावरती तुम्ही बघितलं असेल स्वच्छतेचं काम चालू आहे. असे सगळे कार्यक्रम चालू आहेत. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये बदलापूर एक स्वच्छ, सुंदर आणि विकसित बदलापूर होईल अशी ग्वाही तुम्हाला देतो.
तिकडे घेऊन चला. ते थांबलेत ना तिकडे तिकडे सगळे. सेल्फी काढ. वीस टक्का चार्ज